हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। आज माघ शुद्ध पक्ष एकादशी नाम जया एकादशी म्हणून युधिष्ठिराक कृष्ण प्रति एकादशीचे महत्व सांगतरस तशी युधिष्ठिर तागेला निमगीता कृष्णा तुका आदिदेव म्हणटाची तू तू सुरदुकून पुरायजनल्पशी पुढे पुरातन जावन सनातन जावन आदी दुकून आशिल देखून तुका आदिदेव म्हणटाची तशें जावन तुक परिपूर्ण जावन अर्थ करून घेवच्या कोणाच्यानय साधना इथं म्हळ्यार तुगेलो ओटो कोणेय ना आशिल्ली ते जाणा तशी अनेक कसं म्हळ्यार हे सगळे चराचर विश्व चर आणि अचर जड आणि चेतन स्थूल सूक्ष्म पुरे आसूचे तसले जगत्य तंत भितरी सांगता पळतो स्वेदज अंडज उद्बीज जरायुज मळले पुराय जीव तशी वृक्ष वनस्पती सकळी निमती स्वेदज अंडज उद्बीज म्हळ्यार वृक्ष वनस्पती जरायुज म्हळ्यार गर्भादुकून जन्मा येवचे प्राणी सर्व चराचर विश्व तुवे उत्पन्न केलेले मात्र ने उत्पन्न कोण सोडवे तू नानवे हे विश्वा पालन करता तूची हे नक्क म्हूण सांगून लय करचे तुवेचे तशी तू प्रति एक विषय हांव निमगेरेल पुराय तू म्हाका सांगतरस तशी पुडली षटतिला एकादशी महात्मा तू म्हाका सांगले आनी माघ शुद्ध पक्षाचे एकादशी महात्मा सांगतवे तू म्हाका हे एकादशी कशी करची पुजा विधी कसने खंयची देवाल पुजा आता आमकां प्रति पण तो खंयची देवाल पुजा म्हण निमगीता हे कसं लबा देव मस्त सचवे देव मस्त न्ही ताणें खंयची देवतेली पुजा म्हणी देवाली पुजा खंयचे देव म्हळ्यार देव मस्त असवे म्हण लेखची न्ही खंयची रुपारी देवा आमी आराधना करता आनी देवाक कितले की रूप आसाची तांतू चतुर्विंशती रूप चतुर्विंशती अवतारू अशी मस्त सकळी चिंतन करीत न्हू आमी तशी खंयची देवाल पुजा म्हळ्यार ही देवाक खंयची रुपार पुजा करता म्हण सांगून आनी ते म्हाका पुरे सांगतवे म्हण कृष्ण सांगता पळय ते एकादशी नामाची जया एकादशी म्हणून एकादशी म्हळ्यार पुराय एकादशी पापनाश करता आमकां पवित्र करता आमी मागील पुरे दिता आनी मनशाक मुख्य जावका मोक्ष ते मोक्ष समीत दिता तशी अनेक कसं म्हळ्यार ब्रह्महत्या तसल पाप केल्यारी मागीर पिशाच्या योनीन तू जन्म येता म्हणटात न्हू त्या पिशाच्या योनी दुखून एकादशी आमकां पार करता म्हूण जाल्यार एकादशी व्रत करतना त्या व्रत केलेल्या पिशाच्या योनी खंयची नीच योनी तिर्यक योनी खंयच्यानूय तो जन्म येना इतक म्हळ्यार एकादशी व्रत ताणें केला आनी ताका मोक्ष मेळटा एक जावन अनेक जावन मोक्ष मेळ्ळी म्हूण जाल्यार उत्तम जन्म खंडीत मेळटा म्हूण सांगतरस तशी पापनाश करची तसले आनी मोक्ष दिवची तसले एक शक्ती आस म्हूण जाल्यार एकादशीचे व्रताक मात्र म्हूण म्हणटा आनी तूं एकादशी व्रत प्रयत्नपूर्वक जावन कोरका मन दृढ सुका उपास बसची म्हळ्यार सुलभ साध्य ना भारी कष्टार उपास बेसचे जाल्यार कितले की जना करूं जेता कितले की जना करूं जायना तांगेले प्रारब्ध कळवे पुण्य चडस म्हूण जाल्यार तांकां देव करचे तसले दृढ मन दिता ना म्हूण जाल्यार दृढ मन दिना जाल्यार देवा मेज करीन करोचे तशी जावो म्हाकाय दृढ मन येवचे तशी जावो म्हाका कसले खावचे जेवचे बुकेचे सकडी कसले मन आयना नशी करी मागीर एक कसं म्हळ्यार आतां कालांत रोग रोजीने चड मात्र घेवका हें घेवका तें घेवका त्या वेळाक पोटा खायना नशें रावचें जायना तसल पुरे बाद आसा कितले की जना मागीर ताची एडवर्स इफेक्ट जाता तसले जनान देवाल्याक निष्कळंक मनान मागू येत कसं म्हळ्यार म्हाका बद करूं जायना देवा म्हाका करची तसली एक योग दी तूं म्हूण सांगून खंडीत देव दिता दिनांतला अनेक जन्मा पुढे दिता इथे म्हळ्यार मागल्यांची म्हणलें बहीण मे तशी जावो हे एकादशीक एक पौराणिक काणी पद्म पुराणांतली ती काणी आतां कृष्ण धर्मराया सांगता म्हळ्यार एक पंत स्वर्गांतो इंद्राल राज्यभार केन्ना इंद्राले राज्यभार थंय जाल्यार एक पंत आसुरी जन एक्वायर करून घेतात ना मागीर कॉन्कर करून घेतात न्हू स्वर्ग तशी इंद्रू राज्यभार करून आसतना देवती पुरे सुकार आशिल्लीची कितली की अप्सरे जन देवाल इंद्राल सेवा करतर आशिल्लीची देवती म्हूण म्हळ्यार सांगता म्हणना नित्य तांणी अमृतपान करताची आनी
स्वर्गांतू मस्त पारिजात वृक्ष सूचिक नंदनवन तई देवते अप्सरे पुरे तई बौंतर असताची संतोष पावताची एक पंत रायू इंद्रुई त्या नंदनवनांतू बौंतर शिलो तई कितकी कोटी अप्सरे जनांगेल नृत्य कार्यक्रमांनी केलेलं काही ताणे गंधर्व तई गायन करतर शिलीची त्या गंधर्वालंतू एकलो चित्रसेनू आणि तागेल बायल मालिनी त्यांनी थंय आशिल्लीची तांकां एक दंपती त्या दंपतीक कोण चित्रसेन आनी मालिनी म्हणलेले दंपतीक पुष्पवंत म्हणलेले एकलो चेल्लो त्या पुष्पवंताक माल्यवंत म्हणलेले एक चेल्लो तशी त्या अप्सरा समुदायांतू गंधर्व समुदायांतू अप्सरा न्ही गंधर्व समुदायांतू पुष्पावती म्हणलेली एक गंधर्व स्त्री तिका त्या ಚಿತ್ರಸೇನಾಲ್ ಪೂತು ಪುಷ್ಪವಂತಾಲ್ ಪೂತು ಮಾಲ್ಯವಂತ म्हळ्यार गंधर्वाल बैरे तिक मन चल्ले कोणाक पुष्पावती म्हळ्यार गंधर्व स्त्रीक तिका माल्यवंताक वश कोन घेवका तागे लोटो सुका तागे लोटो क्रीड करका तागे लोटो संतोष सुका म्हणलेले मन इल्वे मनांत मस्त व्याकुलता केन्ना हांव ताका पावता म्हण ताजे खातीर तीन हावभाव तिगेले दोळ्याचे सन्ने हाजीन ताजीन पुरे एक चंदाईन सकडी माल्यवंता वश करून घेतले साधारण स्त्री नाही ती बारी चंदी ती कळवे मस्त लावण्य मस्त रूप आशिल ती गंधर्व स्त्री तिगेले हातू चंदू तोंडय चंद तिगेले दोळेय चंद कन्ना भितर चंद कर्णकुंडल मस्त हार घाला आनी कसं म्हळ्यार चंद हळदुवे आमी म्हणटा पळय हळदी वर्णाची म्हूण सांगून अरशिण वर्णाची म्हूण सांगून तशी चंद अंगांग तिगेले कळवे तसले चंद पुश्चेल्ली नव्हती पुष्पावती तिने ते हाव भाव सकड करतना ओ माल्यवंत तिगेल वैरी मोहित जाल्लो सगळो दिस तिगेले वैरी मन ताका पुष्पावती आनी माल्यवान दोग जन एकल्याक प्रीती करूं सुरू केलें न्हय इंद्राक संतोष ಕೊರ್ಚ ಕತ್ತಿರ ತನ್ನಿ ತಯ್ಯ ಐಲ್ಯಾಂಚಿ ತನ್ನಿ ನೃತ್ಯ ಗಾಯನ ಪುರೆ ಕೋರ್ಕ ಜಲ ತಂಗೆಲ್ मन ये कामविकार जल्लेल दिकून त्यांनी ते इंद्राल खातीर करचे नृत्यांतो सकडी एक चंदाई ना म्हणटा पळय तशी म्हळ्यार मन तांगेल परस्पर तांगेल वैरी अशी मनांतू कामविकार येयल दिकून तांगेल मन स्थिर नानातील दिकून तांगेले गायनय नर्तनय चंद जावन जायन एकले पळोवन बेसल्यांची कळवे ये इंद्राक कळ्ळे हंगेले दोग जनाल गायन तपूजता आनी नर्तन तपूजता इंद्राक कसं दिसलें त्यांनी निर्लक्ष करता रसाची म्हाका अपमान करता रसाची म्हणून कोपयले ताका तो पुष्पावतीक आनी माल्यवानाक शाप दिता इंद्र सांगता तुम्ही हांगा मेगेल आसतानाक नर्तन करूंक म्हणून येवन हांगा येवन तुमगेल मनो इच्छे प्रकार कसकी करताची दोग जनय सभा मर्याद मिरवून गेल्या भरी एक सभेन इतली जनां चंद करून नर्तन करतना चुकून नर्तनात स्कुलांत आनी चेडवान चुकून तप्प केल्लें म्हणून हें नर्तन आनी गायन तांगेले जन्मसिद्ध हक्क गंधर्वांक गेले जन्मतः तांणी तें शिकून येताची तशी तांणी जाय म्हणून निर्लक्ष केलेलें म्हूण दिसून म्हाका तुमी अपमान केलेले देखून तुमकां धिक्कार तुमी मृत्यू लोकांत बामण मैल जावन जन्मा येताची मागीर तुमी पिशाच्या योनींत जन्मा वताची तुमगेले कर्मा फल तुमी भोग करताची म्हूण शाप दितकी तांकां मस्त दुख्ख जाल्लें आनी सुरवेक पिशाच्या जन्मा येताची पिशाच्या जन्मा येवन हिमालयांत येताची भारी दुख्ख जाता तांकां पिशाच्या जन्मांत आसत न्हय तांकां तान येता भूक येता जाल्यार तांणी वाऱ्यार आसूचे पिशाचे जन्म म्हळ्यार तांकां खंय एक ठिकाण म्हूण ना आतां तुमकां दुंदुकारील काणी भागवतांत आयकलेलें उडूक आसा जाल्यार ताका भागवत ऐकुचा म्हणून येता तो जाल्यार ताका खंय तो वाऱ्याक खंय वता म्हणटना ताका राबच्या जायना एक कडेन बैसून ऐकूचें जायना कडेर तो वासे मंडपाचे वास आसना मागीर तागेले थंय मंटप बांदिल्ले ताका वास आदाराक दवरला पळय ताजे वासे गिण्ण म्हणटा दोनी आतां कोब्बा म्हणके ताका थंय घंट आसा त्या घंटी मध्य जागेन ताणें बसचें आनी 7 दीस 7 गांठी भेटून ताका मोक्ष मेळचें हें पळय आमी आयकलेंच पळय तशीच हांगा ताका तान येता भूक येता तांकांय रब्बून कसलें खावचें जायना जेवचें जायना तांकां पिशाचें येवन आशिल्लें जेनाक रूप रस गंध स्पर्श तांकां कसलें कळना तांगेले ज्ञानेंद्रियाक पळय कसलें कळना तें म्हळ्यार पिशाच्या योनींत आसत न्हय तांकां भारी दुख्ख जाता कडेरी आनी कसं म्हणून यातन तांकां कसं म्हणून म्हळ्यार तांणी कसली वायट कर्म केला तांकां शाप येयला न्हीद ना भूक जाल्यार खावचा ना
तानी जेल्ले पिवच्या ना तशी तई तांगेले तांनी हिमालया खंयची पर्वतांत खंयची गुहेन तसं तई नरभक्षक पिशा म्हळ्यार पिशाचीची विंगड पिशाची घेवन खाता तशी पिशाच्यान पिशाच्यांक खावचे भूक जाल्यार तशी हांक भंय जेवचे सगळेची ती थंडीन आयसाचे कसं म्हणचे आईस पडतर असतं न्हय तांकां शरिराक पिडजे म्हळ्यार त्या पिशाचे शरीर ते दांत कटकट येता थंडीन गडगडची नडगता त्या वेळार माल्यवंत तागेले बाईले सांगता की कसं पाप केलेलं आम्ही हे पिशाचे जन्म आमकां प्राप्त जाले असल दुःख कसल्या आमकां आम्ही कसं केला हें कसं की पापा निमती नरक भक्त रसचे आम्ही म्हण दिसता कसले प्रयत्न करून कसं की पापच पडता दुखून आम्ही मुक्ती पावका म्हण सांगून दोग जण आलोचना करताचे जाल्यार कसं करचें म्हण कळना अशी दुःख जाता तांकां तशीची दैववशात म्हण म्हणल्यार तांगेले योग लायक आशिल्लो माग शुद्ध जया एकादशी लागेली तांकां एकादशीन तांकां त्या परे कसले मनानातले उत्तम ती वयन मे त्या एकादशी ते दुसू तांकां कसले आहार खावचे जायना उद्दा पिवच्या जायना आनी तांकां तांणी ते दुसरे दिसाक कसले नाका न्ही आमकां मेल्ले मरोचें म्हूण लेखून तांणी कसले विंगड पिशाच्या काय दवरून खावच्या वचनीची कसले हिंस करणी नाका थंय कितली की जाय आशिल्ले फल पल्ले सकड कसले आपणाची आमगेले अवस्था अशी जाली न्हय नित्य नरक बगूका जालें ना म्हळ्यार दुःखान एक अश्वतारुका पंदा तांणी न्हिदोन आसाची थंय तशी आसतनाची सूर्य अस्त जाले की रात्री जाल्यार जोर थंडी जेवची न्हय तांकां त्या रात्री थंडीन रात्री सगळे तांकां सुरवेक न्हीद पडना तांकां ते दुसरी न्हीद ना तशें सगळे शरीर गडगड येतरस त्या वेळार ಸ್ವಲ್ಪ आंगाक उंचाणपण येतवे म्हूण सांगून तांणी एकल्याक गट्टी धरून घेतला जाल्यार ही न्हीद ना कसले मना समाधान ना दुःखची तशी निजावन इंद्राल शाप तो तांणी बारी दुःखान तसची जाल्यार तांकां पळय गोत्तसून करणी नतल्यार गोत्त नतील जाल्यार जया एकादशी उपास केल्या वरी जाले रात्री जागरण जाले तांणी कसले कळनाशी व्रत केल्या वरी जाले जाल्यार ते व्रता एक प्रभाव आसना मे द्वादशी ते दसू सकाळी पाल्ली जाली की जया एकादशी व्रत पूर्ण केल्या वरी जाली की त्या वेळाक देवा बारी संतोष जालो की तांणी पिशाच्या जन्मा दुखून मुक्त जालींची वापास तांणी तांगेल फुडली गंधर्व रूप आयलींची मागीर वापास तांणी तांगेल मध्ये वापास प्रीत आशिल्ली सर्वालंकार भूषित जावन अप्सरान सेव करतना तांणी विमानारूढ जावन स्वर्गा चमकली कडेरी हांव शाप दिला इतली वगी शाप मुक्त जावन आयलीत न्हय इंद्रा भारी आश्चर्य जालें तुम्ही कसं पुण्य केला तसं एक पिशाचे जन्म वचून म्हगेलो शाप आशिल्लो तुमकां ह्या शापा दुखून मुक्त केलेले कोणे खंयच्या देवान मुक्त केलेले म्हण तेदना माल्यवंत सांगता की आम्ही आयकलेलीची कसं न्हय म्हळ्यार आम्ही जया एकादशीचे व्रत केलेले काही तशी परमात्माला अनुग्रह मेळ्ळे आमगेले पिशाचे जन्म चमकले म्हणून कडेर इंद्रा बारी संतोष चतकेतो सांगता तुम्ही पतीत आशिल्लीची पिशाच्या योनींच्यात पावन चलीची आनी तुम्ही एकादशी व्रत करून देह मुक्त पिशाचे जन्म मुक्त जावन तुमगेले गंधर्व देह पावलींची मात्र न्हय परमात्माला अनुग्रह ह्या जल्म म्हळ्यार हांव तुमकां नमस्कार घालका इत्याक म्हळ्यार तुमी व्हड विष्णू भक्त जालीत न्हय आनी एकादशी व्रत करची म्हळ्यार सामान्य जना साध्य ना भागवत उत्तमांक मात्र साध्य जावचे कोण विष्णूले रुद्राले भक्त की तांकां आमी वंदन करता म्हणस पूज्य जन म्हणस तशी कसले संशय नाकांतू तुम्ही आता पतीत आशिल्ले पावन जाल्ल्यांची पूज्य जाल्ल्यांची आनी तुमी ह्या स्वर्गांत निश्चिंतेरी निष्कंटक जावन कितले वर्ष कितले काळ जाय तितले काळ आनंदार आसूं येत सर्व सुखोपभोग तुमकां मेळटा म्हूण म्हणटा तशी ही काणी कृष्ण युधिष्ठिरा सांगता रस पळय राया ही काणी आयकल न्हू तुका कळवे खंयची पातक नाश जाता म्हूण कळवे ब्रह्मत्या दोशात सल पातक समीत नाश जाता पिशाच्या जन्म दुखून मुक्ती मेळटा तशें जावन कोण एकादशी व्रत करता की तांणी सर्व दान दिल्लेले वरी सर्व नमने यज्ञ केलेले वरी तीर्थस्नान केल्ले वरी म्हूण येता ताका पुरे फल एकादशी निमती मेळटा जया एकादशी व्रत खंयचो मनीस श्रद्धेन करता की वैकुंठांत 100 कोटी कल्प वर्ष तो आनंद जावन आसता म्हूण म्हणटाची तशी अन्य कसं म्हळ्यार ही जया एकादशी महात्मे कोण ऐकत की कोण सांगता की तांकां अग्निष्टोम यज्ञाचे फल मेळटा म्हूण सांगून कृष्ण सांगता तशी हांगाक जया एकादशी महात्मा सांगून गेल्ले
परमात्मा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.